एव्हरीवन, कशा आहात सगळेजण? मस्त असाल, मजेत असाल, आनंदात असाल अशी अपेक्षा करते आणि माझ्या नवीन दिवसाला सुरुवात करते. आजचा दिवस आहे संडे आणि बघूयात कसं जातोय, काय जातोय, दिनचर्या माझी कशी आहे हे तुमच्यासोबत शेअर करते. तर मस्त अशी सगळ्यांना सकाळी सकाळी विंडो ओपन केल्या आणि माझीशी सुरुवातच असते. मी इतका दिवस थांबले होते, पण मी रोज बघते या खिडक्यांमधून खाली दिसत तर काही नाही, झाड आहेत सगळीकडे आणि छोटी छोटी फुलं आणि समोरच्या विंडोमध्ये बघण्यासारखं असं काही नाही आहे. तर सगळ्यांना तुम्हाला मी तर शुभ सकाळ म्हणून उशिराच झालेली आहे. 1 मिनिट मी ब्लर दिसते. हॅलो गाईज, आमची आता मॉर्निंग झालेली आहे. उशिराच झाली आहे संडे असल्यामुळे, कारण की संडे आणि रात्री उशिरापर्यंत आम्ही जागे होतो त्यामुळे. सो सगळ्यांना शुभ संडे आणि हॅपी संडे. अजून काय म्हणू, शुभ रविवार. सो आजचा दिवस काय काय नाही ते तुम्हाला मी सांगणारच आहे. सो मी आजचा आमचा ब्रेकफास्ट वेगळा आहे, तो पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी. आत्ता तरी माझं आवरलं आहे. आता घरातील कामं तर दिवसभर चालणारच आहेत, पण आता सध्या पिल्लांची आंघोळ चालू आहे, तर तिकडे दोघं आंघोळ करतात आहेत आणि मी तुमच्याशी गप्पा मारते. सो आता नाश्त्याची तयारी चालली आहे. कुठपर्यंत चालली आहे, काय चालली आहे ते दाखवते मी तुम्हाला. आणि काय झाली का आंघोळ? येऊ का मग तुम्हाला दाखवायला गाईजला? नको. तर त्यांची आंघोळ झाली. आंघोळ झाली की त्या दोघांना दाखवतेच. ते दोघं असल्याशिवाय तर तुम्हाला ब्लॉगला मज्जा पण येत नसेल असं मला वाटतं. सो आता ब्रेकफास्ट चाललाय. एकीकडे मी तुम्हाला दाखवते काय ते, म्हणजे ब्रेकफास्टची काय तयारी चालली आहे ती तुम्हाला दाखवते इन शॉर्टमध्ये. काय किचनमध्ये राडा पडलेला आहे सगळा. काय सांगू तुम्हाला, संडे म्हटलं ना, संडे म्हणण्यापेक्षा पिल्लं घरी आहेत म्हटल्यानंतर की पूर्ण दिवस हा माझा रिलॅक्स फील जातो. एकदम रिलॅक्स म्हणजे एकदम निवांत. चला काही नाही, घरीच आहेत ना, खायला द्यायचे, बाकी काय मात्र आपल्यालाच करायचे. पण इतर दिवस कसं होतं, चला बाबा पटकन पिल्ला याच्यात सगळं आवरायचे, किंवा पिल्लं येतील त्यांना भूक लागेल काहीतरी बनवून ठेवूयात, किंवा त्याला सोडायला जायचे मला, किंवा एकाला झोप येईल त्याला मग तो जेवणार नाही, असे डोक्यात विचार असतात. त्यामागे आज काही घरीच आहेत, उशिरा उठतात, त्यामुळे सगळं रुटीन माहिती असतं. दॅट्स वाय आय एम इन स्लो, धीरे धीरे हमारा सब कुछ चल रहा है. सो लेट्स गो. कसा दिवस जाते तर तुमच्यासोबत शेअर करते. आणि ब्लॉग येत जातील बरं का आता, कारण बरेच दिवस झाले ब्लॉग येत नव्हते. लोक विचारतात तू आहे कुठे, तर मी इथेच होती, लोणावळामध्येच होती, कुठे गेलेली नव्हती. थोडंसं इलेक्शनच्या गडबडीमध्ये ब्लॉग काढायला वगैरे जमत नव्हतं, खूप धावपळ होत होती आणि खूपच थकल्यासारखं व्हायचं. तो कॅमेरा बघायला म्हणजे मोबाईल बघायला पण मला वेळ नसायचा. अक्षरशः मोबाईल नाही बघायचं असं व्हायचं मला. घरी आली की झोपते पटकन असं व्हायचं. सकाळी उठलं की फक्त कॉल अटेंड करायचे, तू कुठे आहे, मी कुठे आहे, तू कधी निघते, असं काय चालायचं. जसं काय की कॉलेज ट्रिप आणि ह्या गोष्टी चालू होत्या, पण मज्जा फार केली आम्ही त्या गोष्टी. त्या पिरियडमध्ये खूप एन्जॉय केला आणि खरंच भारी वाटलं. अजून असं वाटतं ते दिवस संपू नये. ते संपल्यानंतर रिझल्ट लागल्यानंतर खरी गोष्ट म्हटलं तर एक 4-5 दिवस तर करमतच नव्हतं. सगळ्यांची आठवण येत होती, तर आमचे कॉल, व्हिडिओ कॉल वगैरे जे कोणी असायचे त्यांचे चालू असायचे आमचे. हो बेटा घे. आणि आमची गप्पा वगैरे चालायच्या. सो मधून अधून येते आठवण, तेव्हा कॉल वगैरे चालतात एकमेकांचे सगळ्यांचे. सो एक मस्त सर्कल आमचा जमला होता आणि फ्रेंडशिप चांगली जमली होती. ती अशीच आम्ही ठेवू. आणि त्या पण माझे ब्लॉग बघत असतील तर सगळ्यांना तुम्हाला मिस यू ऑल, ज्या माझ्यासोबत होत्या सगळ्याजणी. तर भेटत जाऊ अधूनमधून आणि पुन्हा ते दिवस येतील अशी मज्जा करायचे. तसं पण करूयात. चला कंटिन्यू करूया. तर इथे सगळ्या खिडक्या ओपन करून घेतल्या आणि कसं सकाळी सगळ्या खिडक्या ओपन केल्या की बाहेरची जी हवा असते ती आतमध्ये येते आणि छान वाटतं, कोंडट वाटत नाही. आता हा बघा नारळाचा गोटा सगळं मी खोलून काढलेला आणि यामागे मी तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगितलं आहे की मी तो कशा पद्धतीने काढते. जास्त कष्टच पडत नाही या गोष्टीसाठी. तुम्हाला जर पाहिजे असेल परत एकदा बघायला तर नक्की कमेंट करा, मी नक्कीच काढून दाखवेल की कसा सगळा गोळा एकदम इझिली काढून घेते. आता इकडे आमचा बेत होता तो इडली सांबर चटणीचा. संडे होता आणि खास करून मी हे घरी असणार म्हणून बनवणार होते, पण बॅड लक ते सकाळीच गेले. सो मी आणि पिल्लच होतो. मस्तपैकी इकडे चटणी करून घेत आहे. तो जो गोटा होता ना त्याचा अर्धा नारळ मी कट केला खोबरं आणि छान अशी चटणी करून घेते. तर चटणी तर आमची खूप छान होती, म्हणजे पिल्लांसकट मलाही ह्यांनाही खूप आवडते आणि माझ्या हाताची इडली ज्यांनी कोणी खाल्ली असेल घरामध्ये त्यांनाही फार माझी चटणी आवडते, म्हणजे कौतुक केलं माझ्या चटणीचं. सो अशा प्रकारे चटणीला फोडणी दिली आहे मी छान तडतड अशी. आणि त्यानंतर मग मी घेणार होते तर मस्त सांबार टाका. तसं बघायला गेलं तर असे हेवी ब्रेकफास्ट जे असतात ते आमच्याकडे क्वचित, माझ्याकडे तरी क्वचित बनतात, म्हणजे कधीतरी असं सगळे असेल तर, किंवा खरंच खूप दिवस खाल्ली नाही अशा पद्धतीने बनवतात. आणि आता खरंच इडली आम्ही खूप दिवस झालं खाल्लीच नव्हती. तर मस्त इकडे सांबार लावून दिलेलं आहे आणि मस्त मी इडलीचं पीठ रात्रीच आणलं होतं, ते थोडं वेळ बाहेर काढून ठेवलं की जेणेकरून गार त्याचं जर टेम्परेचर आहे ना ते आपल्या रूम टेम्परेचरला सेट झालं पाहिजे. त्यानंतर त्यात थोडंसं मीठ टाकलं, मस्त असं हलवून घेतलं आणि आता इडलीसाठी बेटर तयार आहे. आणि तुम्हाला सांगू का, मस्त की इडलीचं भांडं काढलं ते पहिलं घासून घेतलं, कारण आफ्टर लॉंग टाईम मी कुकर काढला होता खाली, त्यामुळे थोडंसं घासणं पण योग्य होतं. छान असं तेल लावून दिलं आणि इडलीच्या भांड्यामध्ये मस्त इडल्या टाकून दिल्या. आणि आता तुम्हाला सांगू का,
पिल्लांच्या इकडे आंघोळ्या चालूच होत्या. काय सांगू आता, इतकी गडबड माझी चालू होती की पिल्लं सोबत उठली की माझं आवरेपर्यंत त्यांची गडबड चालूच असते. मम्मा हे मम्मा ते, असा बराच त्यांचा किलबिलाट चालू असतो. त्यामुळे मला असं तुमच्याशी डायरेक्ट लाईव्ह ब्लॉगमध्ये बोलता येतच नाही. सो असं मस्त ते इथे इडलीचा कुकर लावून देते. जे पिल्लांच्या आंघोळ्या चालल्याचं ते बघा, हा सारा बेडवर पसारा. तर काय करणार, पटापट एकीकडे इडलीचा कुकर आणि सांबार होतंयच नाही होतंय, तर मी इकडे पटकन बेड आवरून घेतला. सगळे काय आमचे चौघांचे 4 ब्लँकेट असतात, ते 4ही ब्लँकेट मी घडी घालून ठेवले मस्त व्यवस्थित आणि बेड क्लीन करून दिला. सकाळची सगळी कामं असतात धावपळीची, ती पटापट करून घेतली की दिवस जरा रिकामा वाटतो. त्यानंतर पटकन असे मी बेडशीट वरतीच ठेवून देते, कारण दुपारी झोपायला वगैरे लागतात. तर इकडे पिल्लूचे आंघोळे वगैरे झाले स्वतःच, आणि संडे आम्ही त्यांच्यासाठी दिलेला आहे. मी तुम्हाला आधीही सांगितले की तुम्ही स्वतः आवरा, आणि त्यात मुलांना एक शिस्त लागून जाते की हां बाबा आपण असं करतो, हे करतो, ते करतो. आता माझं इकडे चाललेलं आहे की कुकर गार होते तोपर्यंत पाणी पिते का. आता खरं आहे ना, मी म्हटलं तुम्हाला मग अशीच की आंघोळी करतात पिल्लं. सॉरी, माझा खोकला काय अजून गेला नाही. आंघोळी करतात पिल्लं, तर ते आंघोळी केली. तुम्ही काय करता आंघोळ केल्यानंतर? हे लोक बघा काय करतात ते तुम्हाला दाखवते. आंघोळ केल्यानंतर सगळ्यांचं असं ब्रेकफास्ट करणं. मान्य आहे मला उशीर झालाय, तरी पण एवढा उशीर होऊन सुद्धा त्यांना भूक नाही आहे. त्यांचं चाललंय क्रिकेट खेळणं. इतके क्रिकेट लवर येते. आणि काय रोहित शर्मा, अजून विराट कोहली, अजून रोहित शर्मा, विराट कोहली, अजून बुमरा, असे नावं घेत राहिलेत. मला तर नाही माहिती, मी काय एवढं इंटरेस्ट नाही दाखवत. पण ह्यांचं चाललंय तू बुमरा, मी रोहित शर्मा, तू विराट कोहली ना, असे आपण हे करूया. आणि क्रिकेट खेळतात. दाखवा कसे खेळताय तुम्ही. स्वतःचे स्वतः कपडे वगैरे वेअर केले, त्यामुळं कपड्यांवरती जाऊ नका. संडे म्हटलं तुम्हाला दररोज मी म्हणजे मला म्हणायचे रोज मी आठवड्याचे 7 वारांपैकी मी तुमचे 6 डेज सगळं आवरत असते तुमचं, की सगळं करते. तर तुम्ही संडेमधला एक दिवस स्वतःसाठी करा, की तुम्ही शिकाल की तुम्ही काय करताय. तुम्हाला कळलं पाहिजे की तुम्हाला हे येतंय. त्यांना संडेची आंघोळ स्वतःची स्वतः करायला लावते. इतर वेळेस कधी म्हणजे क्वचित जर मला वाटलं की बाबा आता खरंच मी घालणं गरजेचं आहे, त्या पिरियडला मी घालते. इतर वेळेस त्यांना म्हटले संडेची आंघोळ तुम्हीच केलं पाहिजे. स्वतःचं ब्रश वगैरे किंवा कपडे घालण्यापासून, अंग पुसण्यापासून त्यांनी त्यांचं केलं पाहिजे. मुलांना ही शिस्त पाहिजेलच पाहिजे. 6 दिवस ठीक आहे, मान्य आहे की स्कूल असतं, मॉर्निंग टाईम असतो, झोपा झालेल्या नसतात. त्या पिरियडला जेव्हा मम्मा करते त्या पिरियडला तुम्हाला इतकं सारं हे नसेल. पण संडे हा एक दिवस आहे की तुम्ही त्या पिरियडला तुम्ही तुमचं करा. तर त्यांनीच त्यांचे कपडे वेअर करून छान असं आवरून कोम वगैरे करून वॉडिलेशन लावून छान असं खेळायला घेतलंय. त्यात मी समाधानी आहे की एक दिवस संडेचा ते स्वतः आवडतात. पण डिपेंड ऑन मूड. आता खेळतात येतात. आता आम्ही सगळे नाश्ता करायला बसतो. इडलीचं कुकर गार होतोय त्यामुळे मी थोडंसं रिलॅक्स बसली आहे. बाकी कामं भरपूर पेंडिंग आहेत, ती करायचीच आहेत. असं नाही की संडे म्हटलं रिलॅक्स. तर कामं आहेत पण रिलॅक्समध्ये करते मी. लाईक धीरे धीरे, काहीच टेन्शन नाही. करायचं तर आपल्यालाच आहे, सो हळूहळू करते. आणि बाहेर असं काहीतरी वातावरण आहे, बघू शकता तुम्ही. आणि पहिली गोष्ट मला ना लागेल ना, मला हळू खेळा ना दादू. इकडे जे आहे ना, मला ना खूप चेंजेस करायचे आहेत, पण मला ना टाईमच भेटत नाही आहे. टाईम म्हटलं तर तुम्ही म्हणाल एवढी कुठं बिझी असते. पण काय सांगू तुम्हाला मी किती बिझी असते आणि काय ते माझं शेड्यूलच पूर्ण बिझी असतं. तरी पण मी टाईम काढणार. मला घर सजवायला खूप आवडतं, पण मला टाईम अपुरा पडतोय. त्यातल्या त्यात थोडंफार असं जमेल तसं मी करत राहते. सो करेल नक्कीच. बुमराला पाणी पाहिजे. म्हणजे बुमरा पाणी पितोय गाईज, बघायचं. पण बुमरानं एक गोष्ट चुकीचं केल्या असताना की आम्ही टी-शर्टच उलटा घातलाय. उलटा घातलाय मला. इडलीचं कुकर झालेलं आहे छान असं. आणि इडल्या पण आहे ना टमाटर फुगलेल्या आहेत, दाखवते मी तुम्हाला. बघू शकता मस्त इडली फुगली आहे, पण ती गार झाल्याशिवाय अशी सॉफ्ट अशी निघणार नाहीये. सो ती थंड व्हायची वाट बघते मी. तर थंड झाल्यावरती आणि खाऊन जाईल. चला गाईज, छान अशी इडली तयार झालेली आहे. मस्त ताट तयार केलेली आहे. आता ब्रेकफास्ट म्हणू की जेवण म्हणू हे मी नाही सांगू शकत, कारण की हो आणून देते. कारण की
आता टाईम पण खूप लेट झालेला आहे, जवळजवळ 1 वाजलेला आहे. तर मी जेवण पण समजते आणि ब्रेकफास्ट पण समजते. संडे तुमचा असा हेवी ब्रेकफास्ट असेल तर असंच होता का? माझं तरी असं असतं, म्हणजे पावभाजी इडली असे काही हेवी असेल तर जेवण स्किप, ओनली ब्रेकफास्टवर दणका फुल डे, जेवढं खायचं तेवढं खा, असं आमचं असतं. चलो तर इकडे हर्षू इडली आणि ब्रेकफास्ट करते. कसं झालंय बाबू? असे सांगतात का मम्मूला? कसं बोल एकदा. आता मी तरी इडलीचा ब्रेकफास्ट करते, तुम्ही पण या करायला. चला आता ब्रेकफास्ट करते, नंतर भेटूयात. जरा पेट पूजा करते. काम तर भरपूर आहे. आता अंगावर आल्यावरती तर मी नाही सांगू शकत की काम होईल का नाही होईल. स्टडी पण घ्यायचं आहे आम्हाला, ऑलरेडी लेट झालेला आहे. सो कंटिन्यू गाईज. कसं झालं ते सांगते. आपली टेस्ट आपणच सांगायची असते, आपल्याला सांगणारे कोणी नसतात. विचारून सांगण्यापेक्षा मी माझं सांगते, तुम्ही काय सांगितले नाही. मस्त. चटणी फेल गेली, चटणी फेल नाही गेली. प्रॉब्लेम एका ठिकाणाला सांगते का ते सांबारमध्ये. तुम्हाला म्हटलं की मी इडली खायला आणि काही भरपूर सारी कामं करेल पण मी काहीच कामं केली नाही आहेत. मी सरळ झोपून गेले आहे. तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरून दिसतच असेल एवढा सुचला आहे. ती दादून दिली आहे आणि आता डायरेक्ट मला, मी जिकडे चालले त्यांनी उठवले आणि कॉल केला आहे. सो मी पटकन उठली आणि आता चालली आहे. हां बाई, पावडर तेवढी लावली. तर आता आम्ही चालले, पुढे चालले काय ते मला दाखवते पुढे. ऑन द वे एका व्यक्तीला भेटायला. अगं मालन म्हणलं मला मालाला मेथी चालत नाही म्हणलं ना मला. काय म्हणते सकाळी तू गाईज. आम्ही आता खूप दिवसानंतर भेटलेलो आहोत आणि किती दिवसानंतर, महिन्यानंतर. मी आजच सकाळी तुम्हाला ब्लॉगमध्ये बोलली आहे की खूप आठवण येते सगळ्यांची आणि नासन तसं फायनली भेटलो आणि ते पण लग बाय चान्स. फोन आला लगेच चालन मालन आणि तू कालन तुला थोडंफार असं म्हणजे ग्रीन सिग्नल नव्हतं फाईन. त्याचा स्क्रीनशॉट मारते. शानोड इज गोइंग टू पुणा आणि आम्ही चालले लोणावळा. शॉक नाही मस्त. खूप दिवसानंतर मी आज बाहेर पडली आहे. खरं म्हटलं तर काय गं, खूपच दिवसानंतर पडली आहे आणि जरा बरं वाटतंय, फ्रेश वाटतंय. आता घरात बसू बसू गुदमरला जीव, पण आता काय करणार, 12 दिवस बसायचंच आहे. 11 मार्च पण आम्ही चाललो आहे. तिथं कोल्ड कॉफी घेतलेली आहे आणि घरी जाऊन माझे व्हिडिओ ब्लॉग माझी पिल्लं बघतात ते. सो त्यांना कळणार म्हणून मी त्यांच्यासाठी पण घ्यायला इकडे थांबली. आणि आम्हाला इथे भेटली आहे भाकू. काहीतरी हे केलं हेअर स्ट्रेटनिंग केलं, काय केलं, प्रोटीन ट्रीटमेंट केली आहे. 3 दिवसाची हवा. आफ्टर दॅट आहे ब्लॉगमध्ये बघितले. सो काय वाटतं, म्हणजे ब्लॉग बघते की नाही, उजेडत आहे ना बघते मस्त असतात. आधी मध्ये बघते कारण कंटिन्यू बघायला टाइम नाही भेटत. माझे ब्लॉग सगळे आधीमध्येच बघतात आणि कंटिन्यू भेटलं की एकदम लाईन लावतात बघायला, असं मला बरेच जण बोलतात. तशात थांबतलेच छान वाटलं तुला भेटून. मला पण खूप आवडलं. मला वाटतं यू नो वॉट, काय झालं सांगू तुम्हाला. मी 7:30 पावणे 8ला घरी आले. त्यानंतर जी मी बसले जे रील्स बघत, रील्स ढगलत खूप वेळ गेला. आणि तुम्हाला माहिती आहे का, मोबाईल घेतला ना की अक्षरशः वेळ कुठे निघून जातो ते मलाही कळत नाही. तसंच माझ्या बाबतीत, तुमच्या बाबतीत पण होत असेल की मोबाईल घेतला तर आता मी त्याला ठेवून देणार आहे आणि पहिले कामांना सुरुवात करणार आहे आणि स्टडी पण घ्यायचा यांचा. सो खूप टाईमपास झाला माझा आज आणि खरं म्हटलं तर झोप झाली माझी जास्त. आणि थोडंसं बाहेर जाऊन आले त्यामुळे मला जास्त भारी वाटते, म्हणजे फ्रेश वाटते. शक्यतो मी जात नाही बाहेर, कुठे गेले तर कामानिमित्तच माझं बाहेर जाणं होतं, तसं मी जात नाही. सो माझं खूप सारं काम आवरलं आणि आता पण मला फोन आले. आता फोन रिसीव करते आणि जे काही काम आहेत ते करते. चलो बाय. हॅलो गाईज, तुम्हाला माझ्या मागे पसारा दिसत असेल. आता मी चेंज केलेला आहे आणि मला खूप सारा पसारा आवरायचा आहे. हे काय जे दिसतंय ते मी सकाळपासून, म्हणजे दुपारपासून, सकाळचं क्लिनिंग झालं होतं, दुपारपासून मी काहीच हात लावला नाही आणि अभ्यास घेतला आणि झोपून गेले. त्यानंतर असं कॉल झाला, मी कुठे गेले ते तुम्हाला दाखवले आणि त्यानंतर मी आले आणि बराच रील स्क्रॉल करत माझं सगळं काम पेंडिंग राहिलेले. आता मी मोबाईल ठेवून देणार आहे. सो तुम्हाला सांगते की मी हा सगळा किचन वटावरती जो पसारा आहे आणि इकडे मोठा भांड्यांचा ढीग आहे जो तुम्हाला मी आता दाखवते.
तो मला क्लीन करायचा आहे. सो मी आता मस्तपैकी क्लिनिंग करते आणि फोकस त्यावरती करते. आफ्टर दॅट आपण भेटूयात आणि मी तुम्हाला हे काय दाखवत बसत नाही. तुम्ही बोर होऊन जाल माझ्या ह्या सगळ्या कामानिमित्त. तुम्ही तर करतात म्हणे तूही दाखवते तेच आम्हाला बोर होईल, तर मी दुसरं काहीतरी तुम्हाला दाखवते इंटरेस्टिंग, जे मला खूप सारं काय आवरायचं आहे आणि ते मी करणार आहे. हार्डली माझ्याकडे 1 तास आहे, त्या 1 तासात मला खूप काही करायचं आहे. म्हणजे लाईक क्लिनिंग म्हणजे थोडंसं मी डस्टिंग काढणार होते, इकडचं ते काढायचे, ते दाखवेल मी तुम्हाला कशी डस्टिंग करते, म्हणजे हप्त्यातून काय क्लिनिंग करायची ते सगळं दाखवते. हे तर आपलं डेलीचे. सो मी पटकन क्लिनिंग करते आणि त्यानंतर तुम्हाला भेटते. चलो कंटिन्यू. चुटकी मारते असं मी म्हणू शकत नाही, कारण अशी चुटकी मारून जर कामं होत असेल म्हणजे लाईक असं चुटकी मारली आणि कामं झाली तर किती हॅप्पी ना. मी सारख्या चुटक्याच मारत राहिले असते की चल चुटकी काम करा म्हणजे काम होईल असं. तर असं काही नाही. 15 ते 20 मिनटं लागले मला क्लीन करायला. आता बाकीची कामं करायची आहेत, तो मी तुमच्यासोबत शेअर करते काय करणार आहे ते. आत्ता माझं किचन असं छान क्लिअर झालेलं आहे. भांडी मी घासलेली आहे, त्यामुळे ती इतकी सारी आहेत, ते नंतर सुकत घालणार आहे. जेव्हा कधी ते सुकतील तेव्हा ट्रॉलीमध्ये मांडेल. सो आता इतकं छान किचन झालं आणि किचन छान असं की मला फार आवडतं, जसं तुम्हाला आवडतं. चलो आता मी बाकीची कामं करते ती तुम्हाला दाखवते. अक्षरशः खूप घाण किचन झालं होतं. मला असं झालं होतं की कधी क्लीन करते. फायनली ते क्लीन झालेलं आहे, तुम्हाला दाखवते मी इन बॅक साईडच्या कॅमेरा. जेवण ठेवलेलं आहे मी, म्हणजे जे काय आता मी जेवणार आहोत ते, आणि असं छान किचन क्लीन केलेलं आहे. आता नो टेन्शन मला. चलो मी आवडते बाकीचं. लेट्स गो ऑन दिस वन माय किचन. चला तर मग इकडे मी काय करत होते की मला ना इकडे डस्टिंग करायचंच होतं. खूप दिवसापासून आहे ना मग इकडे क्लिनिंग करायचं राहून गेलं होतं. आणि ना तुम्हाला माहिती आहे का, घरामध्ये या छोट्या मोठ्या वस्तूंकडे लक्ष देणं खूप गरजेचं असतं. नाहीतर आपण आहे ना खूप दिवसांनी ते बघायला गेलं ना तिथे खूप सारी धूळ जमा होती. त्यामुळे आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा इकडे हात मारावाच लागतो. कारण की नाही ना केलं क्लिनिंग तर इतकी सारी डस्टिंग होते तिथे की काय विचारूच नका. आपल्याला असं वाटतं क्लीन आहे, पण जवळ गेल्यानंतर धूळ वेगळीच बसलेली असते. सो ते क्लीन करणं पण तितकंच इम्पॉर्टंट असतं आणि म्हणून मी ह्या गोष्टीसाठी वेळ काढलाच होता. गेले 2 दिवसापासून चाललं होतं इकडे क्लीन करेल. फायनली तो मी वेळ काढला आज. करायचंच म्हणून, पण काय झालं झोपूनच गेले. पण म्हटलं नाही आता हे करायचंच म्हणजे करायचं. सगळं काही क्लीन व्यवस्थित करून घेतलं आणि तेही फ्रेश वाटायला लागलं होतं, कारण त्याच्यावरती धूळच तितकी बसली होती. ती दिसून जरी येत नसली तरी ते लांबून घरातल्या छोट्या मोठ्या वस्तूंकडे लक्ष देणं तेवढंच इम्पॉर्टंट ठरतं जेवढं आपण डेली कामांमध्ये इम्पॉर्टंट देतोच. आपल्या डेली कामांमध्ये आपण इम्पॉर्टंट देतो, पण ह्या बारीक सारीक गोष्टींकडे पण तेवढंच लक्ष द्यावं लागतं आपल्याला. जर का आपण ते दिलं नाही मग इतर वेळेस इतकं सारं काम वाढून जातं की आपल्याला भरपूर काम आहे आवरताच आपल्याला खूप वेळ लागून जातो आणि खूप म्हणजे असं त्या पिरियडला असं वाटतं की कधी होईल कंप्लीट. त्यापेक्षा आपण रोजच्या कामांमध्ये जर छोट्या अशा क्लिनिंग करत राहिलं तर आपलं घर नेहमी स्वच्छ राहील. अशी छोटीशी टिप मी तुमच्यापर्यंत शेअर केली. बऱ्यापैकी आवरून झालेलं आहे आणि क्लिनिंग इज अ मस्ट. तुम्हाला मला हेच सांगायचं होतं त्यामागे की माझा आवाज तुम्हाला येत असेल नसेल मला माहीत नाही. माझे 2च किड्स आहेत, पण मला इतकं सारं ते त्रास देतात. इतकं सारखं वाईट घरात असतं आणि इतकंच आहे मस्ती असते. काय सांगू तुम्हाला, आत्ता पण दाखवते त्यांची मस्ती मी बोलते, पण ते मला बोलून पण देणार नाही. फक्त म्हणायचं मम्मा ब्लॉग का नाही करत एवढं त्यांचं कंटिन्यू चालू असतं. पण आता फायनली माझं क्लीन झालेलं आहे आणि आता सो तुम्हाला सगळ्यांना हेच मला सांगायचं असतं की लाईक किती बिझी शेड्यूल असू दे, किती काय असू दे, तर थोडंफार आपल्या घरासाठी आपण जिथे राहतो तिथे क्लिनिंग ही मस्टली वीकमधनं 2दा-3दा अशा छोट्या वस्तू आपण ज्या असतात त्या क्लीन केल्याच पाहिजे. घरात प्रसन्न वातावरण राहतं आणि खूप छान असं वाटतं आणि आपल्यालाही कामात पॉझिटिव्हिटी भेटते. आपण खूप काही म्हणजे अजून काही करायला आपल्याला इच्छा व्यक्त होतात की चला आता हे करूया. आता हे झालं ना आणि छान दिसलं ना घर, पहिली गोष्ट तर अजून खूप भारी वाटतं की आता इकडे काय करू शकतो तर तिकडे कसं छान दिसेल, ह्या गोष्टी आपल्याकडे होत असतात. तर चला मला हेच सांगायचं होतं तुम्हाला. तर इथेच ब्लॉग एंड करते. कोणी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि इथेच माझा संडेचा दिवस संपलेला आहे. तर चलो बाय. म्युझिक